नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विधवा महिला भगिनी असतील, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत। नक्कीच व्हिडिओ महत्त्वाची आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। सोबतच एक विनंती असणार आहे, जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून देखील ठेवा, जेणेकरून या योजनेच्या अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत असतील। चला तर मग सुरुवात करूया या व्हिडिओला। तर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, कालच्या तारखेला जुलै हप्ता राहिलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे। निराधार योजनेतील लाभार्थ्यांपैकी दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे जे लाभार्थी आहेत, दिव्यांग बांधव जे आहेत, त्या लाभार्थ्यांना जुलैचा हप्ता कालच्या तारखेला वितरण झालेला आहे। आणि ज्या लाभार्थ्यांना हा हप्ता जमा झालेला नाही, त्यांनी काळजी करायची गरज नाही, त्यांना सुद्धा आज उद्यापर्यंत हे अनुदान वितरित केलं जाणार आहे। आता दिव्यांग बांधवांना 2,500 रुपयाचं अनुदान आलेलं आहे जुलैचं। त्याचबरोबर सामाजिक न्याय विशेष विभाग अंतर्गत जे लाभार्थी आहेत, विशेष योजनेतील विधवा महिला भगिनी, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, या सर्व लाभार्थ्यांना सुद्धा जुलैचा हप्ता वितरित झालेला आहे। 1,500 रुपये क्रेडिट झालेले आहेत, अकाउंटला अनुदान आलेलं आहे। आता सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे पहा, महा-DBT पोर्टल बंद होत आहे। तर या ठिकाणी हे जे पोर्टल तुम्ही पाहत आहात, हे पोर्टल आता बंद करण्यात येणार आहे। जसं की आपल्याला सांगण्यात आलेलं होतं की हे पोर्टल जे आहे ते फक्त काही कालावधीसाठी सुरू करण्यात आलेलं आहे। या पोर्टलवरती जवळपास 1 महिना होऊन गेलेला आहे, काम अपडेटचं सुरू आहे। अगोदर अपडेट काम करण्यासाठी 21 तारीख देण्यात आलेली होती, अगोदर 15 तारीख देण्यात आलेली होती, पुन्हा 21 तारीख देण्यात आली आणि 21 तारखेचं नोटिफिकेशन न बदलता सांगण्यात आलेलं 15 जुलैपर्यंत हे पोर्टल बंद असणार आहे। परंतु लाभार्थ्यांच्या अनुदानाचा विचार करता, लाभार्थ्यांच्या आर्थिक अडचणींचा विचार करता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी काही कालावधीसाठी हे पोर्टल सुरू करण्यात आलेला आहे अशी माहिती आहे। परंतु आता हे पोर्टल कधी पण बंद होऊ शकतं, कारण या ठिकाणी लाभार्थ्यांना अनुदान वितरित झालेलं आहे। मग लाभार्थ्यांना आता जुलैचा हप्ता लवकर जमा झाल्या कारणाने लगेचच ऑगस्टच्या हप्त्याची जी चाहूल आहे किंवा ऑगस्ट हप्ता लवकर मिळावे अशा प्रकारची त्यांची विनंती आहे। पण या ठिकाणी पहा, एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, तुम्हाला ऑगस्टचा हप्ता लगेच वितरित होऊ शकतो का याचा विचार करा। कारण जुलै महिना सुरू आहे, 5 तारीख तिथं वितरित झालेला आहे हप्ता, 5 तारखेच्या आतमध्ये जुलैचा हप्ता वितरण झालेला आहे। यापेक्षा चांगली गोष्ट तुमच्यासाठी असायला म्हणजे असणार नाही, कारण आपण पाहिलेलं आहे जवळजवळ महिना संपत येतो, अगदी 28, 29, 30, 31 तारीख येते, तरी पण लाभार्थ्यांना मेसेजसुद्धा पडत नाही। आणि या महिन्यामध्ये म्हणजेच ऑगस्ट महिन्यामध्ये ना कुठला GR आला, ना नोटिफिकेशन आली, ना तारीख आली, ना तारीख बदलली, थेट अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत आणि नक्कीच ही चांगली गोष्ट असणार आहे। आता DBT पोर्टल काही कालावधीसाठी बंद होत आहे, पण हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण त्यावरती अपडेटचं काम सुरू आहे। हे पोर्टल ज्या पद्धतीने काम करणार आहे, नवीन अद्ययावत स्वरूपात महा-DBT पोर्टल 2.0 हे नवीन स्वरूपात लॉन्च होत आहे, नवीन स्वरूपात सुरू होत आहे आणि याचा फायदा तुम्हालाच होणार आहे। त्यामध्ये तुम्हाला नवीन ऑप्शन, नवीन सुविधांचा लाभ घेण्यास मदत होणार आहे आणि त्यामुळेच हे अपडेट होणं गरजेचं आहे। तर पहा, आता हे अपडेटचं काम होणं तितकंच महत्त्वाचं आहे। परंतु लाभार्थ्यांना आता काय झालेलं आहे, जुलैचा हप्ता लवकर मिळाल्यामुळे लगेच ऑगस्टच्या हप्त्याची त्यांच्याकडून मागणी केली जात आहे। याचं कारण असं आहे की आता पोर्टल बंद होणार अशी माहिती मिळत आहे। आता हे पोर्टल बंद झालं तर पुन्हा किती कालावधीसाठी हे बंद होणार, पुन्हा ऑगस्ट महिना सुरू होईपर्यंत ऑगस्टमध्ये देखील या हप्त्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागणार का, असे प्रश्न तुमच्या मनामध्ये येणं साहजिकच आहे। परंतु अजिबात काळजी करू नका, गडबड करू नका, घाई करू नका। जुलैचा हप्ता वितरित झालेला आहे। जो हप्त्याला आपल्याला 28, 29, 30 तारखेला मिळत होता, तो आता 5 जुलैच्या अगोदर मिळालेला आहे आणि यातच आपण समाधान मानायला हरकत नाही असं इथं मला वाटतं। हे मेन्शन करणं खूप गरजेचं आहे, कारण मागच्या महिन्यामध्ये काय झालं, मेमध्येच जूनचा हप्ता आला, त्यामुळे लाभार्थ्यांना जुलैच्या हप्त्याची लगेच चाहूल लागली, लगेचच जुलैच्या हप्त्याची मागणी झाली।
आता पण जुलैचा हप्ता लवकर मिळालेला आहे, तर ऑगस्टचा हप्ता लगेच मिळावा अशी अपेक्षा आहे. अपेक्षा ही चांगली गोष्ट आहे. तुम्हाला वाटत असेल मिळाला तर खूप चांगले आहे, परंतु पहा, सरकारलाही काही प्रोसेस असते, काही त्यावरती काम करणं गरजेचं असतं. निधी काढावा लागतो, निधी मंजूर व्हावा लागतो, वितरण, त्यानंतर तुमच्या याद्या वगैरे खूप जास्त मोठी प्रोसेस असते आणि ती प्रोसेस लगेचच पुढच्या महिन्याची अगोदर होत नाही. आता आपल्याला इतक्यावर समाधान मानावं लागणार आहे की जुलैचा हप्ता 5 तारखेच्या आतमध्ये वितरित झालेला आहे. 15 तारीख तुम्ही म्हणाल, तुम्ही तर पोर्टलवर दिलेलं आहे 15 तारीख फायनल झालेली आहे. होय, 15 तारीख फायनल झालेली आहे. 15 तारीख कशाची आहे? 15 तारीख असणार आहे या महाडीबीटी पोर्टलवरती काम सुरू असण्याची, अपडेट पूर्ण होण्यासाठी 15 जुलै ही तारीख आहे, ना की या ऑगस्टच्या हप्ता वितरणाची 15 ऑगस्ट ही तारीख आहे. 15 ऑगस्ट तारीख आहे. निराधार योजनेतील जे दिव्यांग बांधव आहेत, त्या दिव्यांग बांधवांच्या विवाह प्रोत्साहनपर अनुदान जे दिलं जातं 2.5 लाख आणि 1.5 लाख, त्या अनुदानाचा हप्ता वितरित करण्यासाठी 15 ऑगस्ट ही तारीख फायनल झालेली आहे. काल GR सुद्धा आलेला आहे, मी तुम्हाला तो व्हिडिओमध्ये दाखवला सुद्धा आहे की दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून जी योजना सुरू करण्यात आलेली आहे, दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून दिव्यांग व्यक्तींच्या विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी जे अनुदान देण्यात येत आहे, त्यामध्ये ते अनुदान वितरित केलं जाणार आहे येत्या 15 ऑगस्टला. आणि ही 15 ऑगस्ट ती तारीख आहे आणि 15 जुलै पोर्टलच्या अपडेटची तारीख आहे. या 2 तारखेमध्ये फरक आहे, लक्षात घ्या. 15 जुलै तारीख आहे पोर्टल अपडेट होण्यासाठी, त्यामुळे हे पोर्टल आता कधी पण बंद होऊ शकतो आणि 15 तारखेपर्यंत बंद असणार आहे. 15 तारखेनंतर सुरू होणार आहे. त्यानंतर ऑगस्टच्या हप्त्यासंदर्भात आपल्याला एक 25-26 तारखेपर्यंत शासन निर्णय वगैरे पुढची प्रोसेस पाहण्यास मिळू शकते. त्यामुळे थोडा आता थांबायला आपल्याला काहीच हरकत नाही. आपला चालू हप्ता आपल्याला मिळालेला आहे. 15 तारीख आलेली आहे. 15 तारीख आता जास्त दिवस नाही आणि आज त्या दरम्यानसुद्धा काय होतं, शासन निर्णय येतात, नवनवीन माहिती येते, ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्यात येणार आहे. त्यामुळे आतापर्यंत सबस्क्राईब करायला विसरला असाल तर जरूर सबस्क्राईब करा. तुम्ही म्हणाल प्रत्येक व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, असं का म्हणतात? या ठिकाणी पहा, तुम्ही जे सबस्क्राईब करता त्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं, व्हिडिओ बनवण्यासाठी अधिक उत्साह निर्माण होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पहा, तुम्हाला लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होते. जी काही शासनाकडून येणारी माहिती आहे ती तात्काळ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम चॅनलच्या माध्यमातून केलं जातं आणि त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायला सांगितलं जातं. तर ही माहिती, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुन्हा एकदा म्हणते सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. धन्यवाद.